तर पुण्यातल्या अंधेकर टोळीचा प्रमुख बंडू अंधेकरनं पुणे पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू अंधेकर कोठडीत आहे, तरीही तो बाहेर टोळी चालवतोय आणि त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे। तुरुंगात कैद असतानाच त्याने 2 हत्या आणि बुधवारी अक्षय मस्केवर प्राणघातक हल्ला घडवून आणलाय। बंडू अंधेकरचा मुलगा वनराज अंधेकरचा कोमकर टोळीकडून खून करण्यात आला होता। त्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू अंधेकर आणि त्याच्या टोळीनं सर्वात आधी आयुष कोमकरची हत्या केली आणि त्या प्रकरणात बंडू अंधेकर, त्याची मुलगी आणि सून यांना अटक करण्यात आली। मात्र तरीही अंधेकरनं वनराजच्या हत्येतील आरोपीची काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कात्रज घुलेवाडी भागात हत्या घडवून आणली। त्यानंतर वनराजच्या हत्येतील आणखी एका आरोपीचा भाऊ असलेल्या अक्षय मस्केवर काल जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आला। पोलिसांनी याही प्रकरणात बंडू अंधेकरवर गुन्हा दाखल केलाय। मात्र प्रत्येक वेळी नवीन मुलांच्या हत्येसाठी वापर करत असल्याचं हे हत्यासत्र शोधणं हे पोलिसांसाठी आता दिवसेंदिवस कठीण होत चाललंय। पुण्यातून आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, पुणे पोलिसांना हे सगळं हत्यासत्र रोखण्यामध्ये अपयश काय येत आहे आणि तुरुंगात असूनही कशा प्रकारे अंधेकर ह्या सगळ्या हत्या घडवून आणतोय? हे सुडाचं चक्र थांबत नाहीये, किंबहुना पुणे पोलिसांना ते थांबवता येत नाहीये। कारण आपण पाहिलं, वनराज अंधेकरची हत्या झाल्यानंतर बंडू अंधेकरनी 2 हत्या घडवून आणलेल्या आहेत आणि कालचा हल्ल्याचा प्रकार देखील त्यांनीच घडवून आणलेला आहे। पोलिसांनी या 3ही प्रकरणांमध्ये बंडू अंधेकरवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो बंडू अंधेकर आहे जो तुरुंगात आहे, अटकेमध्ये आहे आणि अटकेमध्ये असताना देखील तो या हत्या घडवून आणतो आहे हा पोलिसांचा तपासच सांगतोय। कारण अटक केलेल्या आरोपींकडे पोलीस जेव्हा चौकशी करतात तेव्हा आढळून येतं की बंडू अंधेकरनी तुरुंगातूनच या सगळ्या हत्येचा कट रचला होता आणि त्यासाठीचे निर्देश दिलेले होते। हे अतिशय गंभीर आहे। जो आरोपी अटकेमध्ये आहे, न्यायालयामध्ये तुरुंगामध्ये आहे, तो या हत्या घडवून आणतो आहे आणि याला कारण ठरत आहे ती या अंधेकर टोळीची कार्यशैली, मोडस ऑपरेंडी। कारण प्रत्येक वेळी अशा गुन्हेगारांचा किंवा अशा मुलांचा वापर या हल्ल्यांसाठी, हत्यांसाठी केला जातोय की ज्यांचं आधी कोणतंही रेकॉर्ड नाहीये। काल जो अक्षय मस्केवरती हल्ला झाला त्यामध्ये अटक केलेले जे आरोपी आहेत त्यांची वय जर पाहिली तर यातील एक आरोपी अक्षरशः 15 वर्षांचा आहे, अल्पवयीन आहे। 2 आरोपी हे 21 वर्षांचे आहेत, एक आरोपी हा 19 वर्षांचा आहे। इतकी ही लहान मुलं आहेत की ज्यांना समज नाहीये। अशा लहान मुलांचा वापर या अंधेकर टोळीकडून केला जातो आहे या हत्या घडवून आणण्यासाठी आणि सातत्याने नवीन मुलं भरती केली जात आहेत। वनराज अंधेकरच्या हत्येमध्ये जे आरोपी अटकेत आहेत त्यांच्या नातेवाईकांना टार्गेटवरती घेतलं गेलेलं आहे। त्यांच्या भोवती त्यांच्या मृत्यूची टांगती तलवार अक्षरशः इतके महिने ते अनुभवत आहेत की ज्यांचा खरं तर गुन्हेगारीशी काही संबंध नाही आहे। अक्षय मस्के ज्याच्यावरती काल हल्ला झाला तो रिक्षा चालक होता, त्याचा भाऊ गुन्हेगारीमध्ये होता। किंवा काही महिन्यांपूर्वी कात्रज कोंढवा भागामध्ये ज्याची हत्या करण्यात आली तो देखील रिक्षा चालक होता, त्याचा गुन्हेगारीशी कोणताही संबंध नव्हता। मात्र हे हत्येचं सत्र, हे सुडाचं चक्र जे आहे ते पुणे पोलिसांना थांबवता येत नाहीये। बंडू अंधेकर तुरुंगात असताना देखील हे सगळं घडवून आणतोय, हे अतिशय गंभीर आहे। अर्थात खूप गंभीर आहे। पुण्यासारख्या शहरात जर अशा घटना वारंवार घडत असतील आणि हे रोखण्यात पोलिसांना अपयश येत असेल तर हे अत्यंत गंभीर म्हणावं लागेल। या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.